नमस्कार, केवी न्यूज मध्ये आपणा सर्वांचे स्वागत। आपण आलेलो आहे जिल्हा परिषद शाळा खंडाळा। तर आपण जाणून घेणार आहोत वारंवार का जिल्हा परिषद शाळेमध्ये तर ज्या चोऱ्या होत्या तर या संदर्भामध्ये आपल्या सोबत जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक आहे। आपण त्यांची संवाद साधणार आहोत का जे कालच्या रात्रीला जे चोरी झालेली आहे तर काय चोरीला गेलं, याच्या अगोदर काय चोरीला गेलं, तर याच्याकडे असंच जर दुर्लक्ष करीत राहिलं तर शाळेचे अनेक हानिकारक होऊ शकतील। तर या संदर्भामध्ये मुख्याध्यापक आपल्या सोबत लाईनवर जोडलेले आहेत। आपण सर आपला पहिला परिचय। मी शेख ये दीप प्रशाला खंडाळा या शाळेचा मुख्याध्यापक आहे। या ठिकाणी 402 विद्यार्थी गरिबांची मुलं या ठिकाणी शिकत आहेत आणि शासनाच्या दिलेल्या सुविधा या ठिकाणी बऱ्याचशा सुविधाची या ठिकाणी नासधूस केली जाते। तर त्या ठिकाणी रात्री कालच्या याच्यामध्ये त्या ठिकाणी सोलार सिस्टमच्या शाळेला शासनाने दिलेले आहे आणि त्याच्यावर पूर्ण संगणक कक्ष आणि सर्व लाईट यंत्रणा चालते आणि त्या संगणक कक्षाला लागणारी लाईट ही आपल्याला त्या ठिकाणी सोलार सिस्टमने उपलब्ध आहे। तर त्या सोलार सिस्टमपैकी काल रात्री एक पॅनल जवळजवळ 4x2चा पॅनल हा चोरीला गेलेला आहे। जवळजवळ 40,000 किमतीचा पॅनल हा चोरीला गेलेला आहे। त्याच्यापूर्वी 2 दिवसापूर्वी कॅमेरे आणि CCTV कॅमेरे या ठिकाणी बसवलेले होते 4। तर त्याच्यापैकी 2 कॅमेरे 1800 रुपयाचे म्हणजे 3600 रुपयाचे 2 कॅमेरेसुद्धा चोरून घेऊन गेलेले आहेत। आणि स्वच्छतागृह महाराष्ट्र शासनातर्फे जे मिळालं त्याच्यावरची जी पाण्याची टाकी आहे 2500 रुपयाची तीसुद्धा या ठिकाणी एक 8 दिवसापूर्वी चोरीला गेलेली। अशा प्रकारे जवळजवळ 4-5 वस्तू या ठिकाणी चोरीला गेलेल्या आहेत आणि शासनाची या ठिकाणी जी एक प्रकारची चोर म्हणजे विद्यार्थ्याचं या ठिकाणी गरिबांचे विद्यार्थी शिकतात याची सुद्धा जाणीव त्यांना नाही आणि अशा प्रकारच्या चोऱ्या चोऱ्या गावामध्ये वाढलेल्या आहेत। आणि आता या चोऱ्या झालेल्या आहे सर, तर आता तुम्ही आता पुढचा काय उचलला होता? तुम्ही कंप्लेंट केली का पोलीस स्टेशनमध्ये? काय केलं सकाळपासून? आज आम्ही सकाळी जसं आम्ही 9:30 वाजता मी आलो आणि बघितलं चोरीला गेलेलं आहे पाण्याला त्या ठिकाणी, तर ते आम्ही तात्काळ पोलीस स्टेशनला जाऊन FIR दर्ज केलेला आहे आणि त्या ठिकाणी FIR नोंदवूनच आज मी या ठिकाणी इथे उपस्थित आहे। असा संदेश सर्व विद्यार्थी आणि शिक्षक लोकांनी केलेला आहे। तर याचा जर नाही छेडा लावला तर पुढची भूमिका काय घ्यायला पाहिजे? आता या ठिकाणी ग्राम आमची जी शालेय समिती आणि ग्रामपंचायत मिळून एक बैठक घेणार आहोत आणि याच्यावर काहीतरी पुढचा तोडगा काय निघतो ते सर्व मिळून ठरवणार आहोत। सर मी असं ऐकलंय का बाबा आपल्या पाठीमागं बी शाळा आहे LED केलेली आहे का काही ठिकाणी जेथे लहान मुलांना भात शिकवला जातो तेव्हा 25 का 30 किलो तांदूळ बी गेलेले, तर या संदर्भात खरंच गेलेले का सर तुमच्या? या प्रायमरी शाळेचे LED TV गेलेला आहे आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणी कन्या शाळा आहे त्यांच्या सुद्धा 200 प्लेटी जेवणाच्या जे प्लेटी असतात त्या सुद्धा त्या ठिकाणी चोरून घेऊन गेलेल्या आहेत। ही पण घटना 6 महिन्यांपूर्वी घडलेली आहे। सर LED किती हजाराचा होता आणि मग केव्हा गेला? LED जवळजवळ 1 वर्ष 6 महिन्यापूर्वीच ती चोरी झालेली त्यांच्याकडे सुद्धा आणि तो जवळजवळ 20 ते 25 हजाराचा LED असेल, त्यांनी पण तक्रार दिलेली आहे। खरोखरच एक शोकांतिका आहे का बघा असे जर नुसकनी होत राहिल्या तर याच्याकडे कोण देणार लक्ष असा प्रश्न निर्माण झालेला आहे। मी केवी न्यूज साठी मुख्य संपादक संदीप गायके व कॅमेरामॅन राजू आंबेकर।
हा इथून नळ तोडून नेले ना, याच्यावरची टाकी गेली. तो एक पलीकडे ते कोण पिन दिसून राहिले, ते खेळाचे वर पिन नाही किती हा ते होते, ते काहीच नाही तुम्ही कडून घेऊन तिकडून कडून गेली. ब्रह्म हत्या